माझं नाव आहे सूरज आणि मी आज करत आहे पार्ले बिस्किटच्या पुड्यांचं गुलाबजामुन. म्हणजेच बघून घ्या तुम्ही, पार्ले बिस्किट सगळं मोकळं करणार आहे ह्याच्यात. सगळे बिस्किट एकात करून घेणार आहे. इथं एक पुडा राहिला आहे, तसं सगळे आपण एकात करून घेणार आहे. हे सगळे एकात झालेलं आहे. आता ह्याला आपण पावडर बनवून घ्यायचं. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि धुवून घेतल्यानंतर त्याला कोरडं करून घ्यायचं आहे. भांडं कोरडं झाल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये ठेवल्यावर त्याच्यात बिस्किट टाकून घ्यायचं. तुमच्या मिक्सरच्या कपॅसिटी हीट करून झालं की तुम्ही हे असं चाळून घ्यायचं आहे. चाळून ह्याच्यासाठी घ्यायचं आहे की ह्याच्यात जे मोठे मोठे तुकडे राहतील ते वेगळे व्हावेत आणि परत आपण त्यांना बारीक करू शकेल. प्रत्येक वेळेस चाळून ह्याच्यात 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे. दूध घालून मळून घ्यायचं आहे. तिमत होती म्हणून मी आकांक्षाकडून म्हणजेच माझ्या बायकोकडून कणिक तंबून घेतलेली आहे आणि असे आपले छोटे छोटे गोल मोठे गोल दूध घालून तिमलं आहे. थोडं काय असं घट्ट झालेलं आहे, आणखीन थोडं चांगलं. गोळ्या आपण करून घ्यायच्या आहेत गुलाबजामुनच्या. आपण डब्यामधून तेल काढून घेणार आहे. तेल काढून झालं की अर्धी कढई तेल घ्यायचं आहे. तेल काढून झालं की मग गॅस चालू करून हे तेल उकळायला ठेवायचं आहे. दुसऱ्या गॅसवर आपण पाक करण्यासाठी पाणी ठेवणार आहे आणि जास्त पाणी नाही घ्यायचं आहे. 1.5 तांब्या पाणी घेतलं तरी चालून जाईल. 1.5 तांब्याचं आपण इथं पाक करण्यासाठी पाणी घेतलंय. पाणी गरम व्हायला लागलंय. त्यामध्ये आपण 1 पूर्ण ग्लास साखर घालून घेणार आहे. गॅस बारीक ठेवायचा. जास्त फुल केला की करपते ती आणि करपलेली काय आता झाली तिथं काळी पूर्ण पडलेली. आता आपल्या सगळ्या गोळ्या तळून झालेल्या आहेत आणि आता हा पाक तयार होत आहे. तयार झाला की तो आपण सगळ्या गोळ्या पाकामध्ये त्यामध्ये विलायची पावडर, जायफळ पावडर टाकणार आहे. मिक्स करून आता हा पाक तयार झालेला आहे आणि आपण हा आता खाली घेऊन ह्याच्यामध्ये गोळ्या टाकणार आहोत. ही जी आपण गुलाबजामुनच्या गोळ्या तयार केल्या ही आता सगळ्या पाकामध्ये असं आपलं हे गुलाबजामुन आता बनवून तयार झालेलं आहे. हे उद्या दुपारपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत हे खाण्यासाठी एकदम पाकानं मुरमुरीत होऊन जाईल. आपला पाकाचा गुलाबजामुन बनवून झालेला आहे. व्हिडिओ जर का आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.